कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन. जेथ प्रपंचाची वळणे कर्माची वोभाणे तरी वर्तता ती वोसाणे सुखदुःखांची. रतीचिया बेटा आदळती कामाचिया लाटा जेथ जीवन फेट संगटा सैंग दिसे. अहंकाराचिया चळिया वरी मदत्रयाचिया उकळिया जेथ विषोर्मीच्या आकळिया उल्लाळ घेते. महाराज अध्याय 7. आपला विज्ञान योग हा चालू आहे. मागच्या याच्यामध्ये आपण प्रवचनामध्ये दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया या श्लोकाचं जे 32 ते 35 ज्या माऊलींनी लिहिलेले आहेत त्यांचा आपण विचार करतो आहे. हा विचार करताना पहिला आपला जो टप्पा आहे तो टप्पा ह्या माया नदीच्या बाबतचा होता. मागच्या प्रवचनामध्ये ब्रह्मकड्यावरून निर्माण होणारी माया नदी, या माया नदीचं असलेलं स्वरूप आणि तिच्यामध्ये असलेले धोके हे माऊलींनी या उपमेतून, ही जी उपमा आहे ना महाराज, ही उपमा या नदीची, माया नदीची माऊलींनी दिलेली आहे. आणि ती उपमा सादर करताना या उपमेला वेगवेगळ्या पैलूंनी या नदीचं, माया नदीचं वर्णन करताना अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा विचार माऊलींनी केलेला आहे. आपल्याला समजून सांगण्यासाठी या मायातला नदीचं रूप दिलेलं आहे. नदी डोंगरातून जन्म घेते त्यावेळेला तिच्यामध्ये कोणतंही दूषित असं गढूळता अशी तिच्यात नसते. अगदी खळखळत ज्यावेळेला ती निघते म्हणून तिला आहे ब्रह्मकड्यातून माया नदीचा जन्म आहे. सुरुवातीला तिच्यामध्ये काही नसतं. ती आल्यानंतर तिचं ज्यावेळेला एक टप्पा ओलांडत ती जसजशी संथ होत येते तसं तिच्यामध्ये मग द्वेषाच्या आवर्ती दाटतर त्या याच्या लाटा तरंगत द्वेषाच्या तयार होतात. मत्सराचे वळसे पडतात. गेल्या प्रवचनामध्ये बघितलं कर्ण आणि दुर्योधन हे या द्वेष मत्सराचे हे कसे मोठे मोठे मासे आहेत आणि ते तिथे आहेत. त्यांचं वर्णन आपण ऐकलं. प्रवचनामध्ये कर्णाचा अभ्यास केला. केवळ द्वेष आणि द्वेष घेऊन जगलेला कर्ण हाही शेवटला नष्ट झाला जो अर्जुनाच्या तोडीस तोड होता. आता पुढची जी आहे, जेथ प्रपंचाची वळणे कर्माची ओभाणे, नदी वळणं घेत जाते. ही माया नदी आहे ना, हिला अनेक वळणं आहेत. संसारामध्ये अनेक सुखदुःखाच्या गोष्टी आपल्या समोर येतात. कर्माची ओभाणे म्हणजे अनेक गोष्टींना वळसे घालत, थडकत, आदळत ही नदी आपला मार्गक्रमण करत असते. ही माया नदी आहे. वरी तरताती ओसाणे सुखदुःखांची. या कर्माची जी ओभाणं म्हणजे ज्याच्यामध्ये गढूळपणा येतो किंवा शेवाळं येतं किंवा त्याच्यावरती जलपर्णी येते, ही कर्माची ओभाणे म्हणजे वरनं ज्यावेळेला ती माया नदी येते ब्रह्मकड्यावरून त्यावेळेला ती बऱ्यापैकी शुद्ध असते, तिच्यामध्ये नसतं. पण जसजसा मनुष्य धर्म हा जसा सुरुवातीला फार निखळ असतो, कोणाचंही लहान मूल असू दे ते भगवंताचं रूप असतं, त्याच्यामध्ये कुठलाही द्वेष मत्सर काही नसतं. केवळ माया ममता आईबद्दलचं प्रेम इतकंच त्या मुलाच्या ह्याच्यामध्ये असतं. त्याला कोणाचा द्वेष तिरस्कार अहंकार त्याच्यामध्ये काही नसतो. पण जसजसं मूल ते मोठं होतं, जसजसं समाजावरचा पगडा त्याच्यावर पडतो, जसे वेगवेगळ्या वळणांनी आकार घेत ज्यावेळेला त्या मुलाचं रूपांतर तरुणामध्ये होतं त्यावेळेला आपोआप त्याच्यामध्ये हे मत्सराचे, द्वेषाचे, या त्याच्या केलेल्या कर्मामुळे निर्माण होणारं मन गढूळ होतं. ही माया ही मनातनं निर्माण झालेली आहे. महाराज नीट समजून घ्यायचा विषय आहे. माया नदी ब्रह्मकड्यातनं तुमच्यातनं आलेला जो ब्रह्मकडा आहे म्हणजे तुमचं स्वतःचं प्रत्यक्ष जे हरीचं मन आहे हे सुरुवातीला शुद्ध आहे. हे ज्यावेळेला या समाजामध्ये जातं, ज्यावेळेला समाजामध्ये कर्म करतं त्यावेळेला त्या कर्मापासून निर्माण होणारा अहंकार, द्वेष, तिरस्कार
ही सगळी ओभाणे म्हणजे याच्यामध्ये या मनामध्ये हरीच्या मनामध्ये गढूळपणा, माया नदीमध्ये गढूळपणा निर्माण करणारी ही अकर्माची ओभाणे म्हणजे ही गढूळपणा निर्माण करणारी शेवाळ आहेत. वरी तरताती ओसाणे, तरताती म्हणजे त्याच्यावर जे तरंगत आहे ती जलपर्णी आहे. सुख ओसाणे म्हणजे त्याच्यावर जी जलपर्णी आहे त्याच्यावर जे एक हिरवा रंग आलेला आहे, ज्या ठिकाणी नदी थांबते, शांत होते, स्थिर होते, त्यावेळेला तिचं पाणी गढूळ होतं, त्याच्यावरती एक प्रकारचं शैवाल तयार होतं, त्याच्यावरती जलपर्णी येते. ती शैवाल कसली आहेत? ओसाणे सुखदुःखांची. या माया नदीवरती, या जीवनाच्या तुमच्या देहातल्या हरीवच्या मनावरती, या मनाच्या माया नदीवरती तुमच्यावरती ही सुखदुःखांची ओसाणे ही जलपर्णी तयार होते. वास्तविक आता तुमचं मन त्या ब्रह्मकड्यावरनं वाहत येणाऱ्या त्या नदीसारखं निर्मळ आहे. त्याच्यामध्ये वस्तुतः त्याच्यामध्ये सुरुवातीला काही नाही, केवळ हरिनाम आणि केवळ चैतन्य आहे, बाकी काही नाही आहे. जसजसं समाजामध्ये तुमचा देह कर्माची ज्या वेळेला ही ओभाणे म्हणजे या कर्माच्या मधून निर्माण होणारी पाप पुण्याची राशी घेऊन ज्यावेळेला तो पुढे जातो त्यावेळेला त्या देहामध्ये हे तयार होतं आणि ते तयार झालेलं पाप पुण्याचं कर्माचं हे शेवाळ ही जलपर्णी तुमच्या या पाण्याला नितळ पाण्याला गढूळ करते. रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा, जेथ जीवन फेट. तुम्ही जर बघितलं असेल महाराज तर अनेक बेटं येतात, या बेटांवरती ही कामाची या लाटा, आदळती कामाची या लाटा. या जाताना या नदीमधून, माया नदीमधून अनेक प्रकारच्या कामनेच्या वासनेच्या लाटा वाहताना दिसतील तुम्हाला. या लाटेंवरती आरुढून हे मनुष्याचं मन हे जीवन जगत असतं. जेथ जीवन फेन संघटा सैंग दिसे. अनेक वेगवेगळ्या ह्याच्यावर आदळताना एक प्रकारचा वेगळा फेस बुडबुडा जीवन फेन जीव फेन संघटा सैंग दिसे. या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या लोकांचा फेस म्हणजे हे जे बुडबुडे जे येतात ना, याला उपमा दिली. अनेक जीव आहे, जेवढे बुडबुडे या माया नदीमध्ये जन्माला येतात त्या प्रत्येकाला एक जीवाची उपमा दिली आहे. आणि तो अखंड तो फेस, त्या बुडबुड्यांचा फेस, हस लाटा, त्या लाटेवर आलेला तो फेस म्हणजे एक जनसमुदाय या कामाची या बेटा म्हणजे या ह्याच्यावरती तयार होतो, या कामाच्या भोवती विषयांच्या भोवती तयार होतो आहे. महाराज हे सगळं जे माऊलींनी सांगितलं आहे या 4 ओव्यांमधनं, हे जसं समजायला थोडंसं अवघड आहे त्यावेळेच्या दृष्टिकोनातनं ते मांडलेलं आहे. आजच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेला आपण तो विचार करू त्यावेळेला ते समजून घेण्यासाठी एक कथा, एक गोष्ट त्याला सांगावी लागते. आपण अनेक वेळेला रामकथा ऐकतो महाराज. आपण जी रामकथा ऐकतो त्याच्यामध्ये राम आहे, पण त्या रामकथेची सुरुवात करणारी मंथरा आहे. बघा, मंथरा हे नाव पुन्हा कधी कोणीही ठेवलेलं नाही आहे. मंथरा हे नाव रामायणात आहे, त्याच्यानंतर कोणी ठेवलेलं नाही मंथरा हे नाव. रामायणामध्ये असलेली मंथरा हिने रामायण घडवलं आहे. एक मंथरा रामायण घडवते. तुम्ही ऐकता ते रामायण आहे, पण ती मंथरा कथा आहे, मंथराने निर्माण केलेली आहे. 2 भावंडातील असलेला विसंवाद हा तुमच्या आमच्यामध्ये बघायला मिळतो. रामकथेमध्ये जी रामकथा आहे, जे रामायण आहे, जिथे भरत आणि रामाची भेट आहे, जिथे लक्ष्मण आणि रामाचं प्रेम आहे, हे जर प्रेम असेल, हे प्रेम आजच्या तारखेला आजच्या आपल्या जीवनामध्ये आहे का याचा महाराज आपण विचार करायला पाहिजे. हे प्रेम तुम्हाला आजच्या जीवनात दिसतंय का? ही रामकथा आजच्या जीवनात दिसते का? आपल्याला वडिलांनी दिलेल्या वचनासाठी वनवासाला जावं लागतं, याच्याबद्दल रामाला कोणताही खेद नाही. पण राम निघाला आहे, राम वनवासाला निघाला आहे. 14 वर्षाचा वनवास कैकेयीने मागितला आहे दशरथाकडे की रामाला 14 वर्ष वनवास आणि भरताला राज्य. रामाला वनवास मागितलाय कैकेयीने, आईने, आणि
दशरथ म्हणजे वडिलांनी हा आदेश मान्य केला आहे, हा तिला दिलेला आहे, तो आदेश रामाने मान्य केला आहे. रामाच्या बरोबर लक्ष्मण आहे, सीता त्याच्याबरोबर चालली आहे. हे तिघही वनवासाला म्हणजे आपल्याला वनवास दिला आहे तो भोगण्यासाठी चाललेले आहेत. हा पण महाराज एक अन्याय आहे की नाही. वर कोणी दिला होता, वचन कोणी दिलं होतं तर दशरथाने. कोणाला दिलं होतं? कैकेयीला. मग रामावर हा अन्याय नाही का? लक्ष्मणावर अन्याय नाही का? सीतेवर अन्याय नाही का? त्यांना का अज्ञातवासात वनवासात पाठवायला हवं? तो वनवास त्यांना का घडायला हवा? मग जर रामाच्या बाबतीत हा जर वनवास घडला असेल, प्रत्यक्ष रामाला वडिलांचं वचन, पितृवचन पाळण्यासाठी वनवासाला जावं लागलं असेल आणि रामाने ते मान्य केलं असेल. बरं, इतकंच नाही तर राम चालला आहे तर रामाला माझी सोबत असलीच पाहिजे, त्याच्यासाठी मी बरोबर त्याच्याबरोबर जाणार. म्हणून लक्ष्मणसुद्धा ते राज्य सोडून, लक्ष्मणाला जायची गरज नाही आहे. या वरामध्ये, या वचनामध्ये लक्ष्मण बांधलेला नाही आहे, पण लक्ष्मणसुद्धा रामासाठी चालला आहे. सीता बांधलेली नाही आहे, पण सीता पण रामाच्या बरोबर चालली आहे. त्या सोन्यासारख्या राज्याला लाथ मारून हे चाललेत. भरत लहान आहे, भरताला राज्य द्यायचे, भरत राज्यावर बसणार आहे, पण भरताने सुद्धा ते राज्य स्वीकारलेलं नाही आहे. भरत परत आल्यानंतर रामाकडे गेलाय, म्हणला मी ते राज्य घेणार नाही, राज्य तुमचं आहे, तुम्ही जर म्हणताय तर तुमच्यावर अन्याय नाही का? मग अन्यायाच्या विरोधात तुम्हाला लढायला नको का? भरताला रामाने सांगितलंय, अरे वेड्या, ज्याने मला हा आदेश दिला आहे तो दशरथ या राज्याचा राजा आहे. माझे वडील आहेत, वडिलांनी दिलेली आज्ञा पाळणं माझं काम आहे. आणि जिने मला लहानपणापासून वाढवलं आहे, ज्याने मला नावमाखू घातलं आहे, जिने मला भरवलं आहे, त्या आईचा तो हट्ट आहे, तो मी पुरवायला पाहिजे. तू म्हणतोस त्या अन्यायाविरुद्ध मी बाण उचलायला पाहिजे, सगळं मान्य आहे, पण बाण चालवू कोणावर? दशरथावर? कैकेयीवर? कोणावर चालू आणि कशासाठी चालू? वडिलांचं वचन पूर्ण करणं हा माझ्या आयुष्याचा एक भाग आहे, ते माझं कर्तव्य आहे. जिने मला लहानपणी भरवलं आहे तिचा हट्ट पुरवणं हेही माझं काम आहे. भरताने सुद्धा तसंच सांगितलं आहे. हो, भरत असं नाही म्हणला हरकत नाही, मग आता तू गेलायस तर मी राज्य करतो. भरत म्हणला मी राज्य करणारच नाही. तुझं पूर्णकुटीमध्ये राहतोयस तर तू इथे ये, मी राज्य करणार नाही, मी तुझ्याबरोबर येतो. आता ही रामाची पुन्हा आज्ञा आहे, नाही भरता, ठरल्याप्रमाणे तुला राज्य कारभार बघावाच लागेल, ही राज आज्ञा आहे. त्या आईची ती इच्छा आहे, ती इच्छा तुला पूर्ण करावी लागेल. भरतानी नाकारलंय, कैकेयीला दूषणं दिली आहेत. बरोबर येताना रामाच्या पादुका घेऊन आला, हरकत नाही मी राज्य करतो म्हणले, तुमच्या पादुका द्या. त्या पादुका राजसिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला आहे. राम जर पर्णकुटीत राहत असेल, राम जर तिथे वनवासात असेल तर मी सुद्धा राज्याचा उपभोग घेणार नाही. म्हणून भरतसुद्धा एक लांब नंदीग्राममध्ये एक पर्णकुटी बांधून त्याच्यामध्ये राहतोय. तो सुद्धा राजवस्त्र वापरत नाही, तोही वल्कलच नेसतोय. हे दोन भावंडातली असलेली माया, प्रेम, असलेला आदर, ही रामकथा आहे महाराज. तुम्ही जी जगताय ती मंथरागत आहे. रामकथेप्रमाणे जर आज हे चाललेलं असतं ना महाराज, तर लाखो केसेस जमिनीच्या वादापासून या आपल्या अनेक कोर्टांमध्ये प्रलंबित नसत्या. बारीक बारीक गोष्टींवरून अनेक कोर्टामध्ये या जमिनीच्या केसेस प्रलंबित आहेत. आपली कथा मंथरा कथा, इकडं आपण बघतोच ते रोज टी व्हीवर. आपण 3 बायकांची भांडणं, आलेल्या सुनेबद्दलचे केलेले कटकारस्थान सासूचे, सासूने केलेले कटकारस्थान, 2 कुटुंबातल्या असलेल्या व्यक्तींचे कटकारस्थान, ह्याच्या पलीकडे आपण काही बघतच नाही महाराज. चांगले चांगले उत्तम उंची कपडे घालून, चांगल्या चांगल्या घरात तोंडाला पावडर लावून, सकाळी ते उठतात तरी तसेच असतात, नंतरही तसेच असतात, अशी ती व्यक्तिरेखा रेखाटणारी ती पात्र, ते लेखक तुमच्यावरती
अत्याचाराचे कपटाचे संस्कार करतायत, तुम्हालाही समजायला पाहिजे महाराज. कोणते संस्कार तुम्ही करताय? रामकथेचे संस्कार आहेत तुमच्यावर का मंथराचे संस्कार आहेत? याचा विचार तुम्ही नको का करायला महाराज? तुम्ही काय बघताय? नाही, ते टी व्हीवर दाखवतात म्हटल्यानंतर तुमचं संपत नाही महाराज. तुमच्याकडे बंद करण्याची एक मानसिकता असायला हवी महाराज. नकाराला तुमच्या मनाला त्याचा नकार देता आला पाहिजे ना. हेच अध्यात्म आहे महाराज. ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या मी बघणार नाही, त्या ऐकणार नाही, आणि याच्यासाठी मनावरचं असलेलं संयम, या विज्ञान योग आत्मसंयम योगातनं महाराज माऊलीने सांगितलं आहे, तुमचा कंट्रोल पाहिजे, तुमची ताकद पाहिजे की मी बघणार नाही, हे चुकीचं आहे. जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणण्याची सवय तर ठेवा महाराज. बघा पुढचा विषय महाराज आपल्यासाठी, अनेक बापाच्या असलेल्या आदेशाला, वडिलांच्या आदेशाचं पालन करून म्हणून मी वनवास स्वीकारतोय. आत्ताच्या काळात हे महाराज शक्य नाही आहे, म्हणून म्हटलं मी मंथरा कथा आहे. आपण जो विचार करतोय ना महाराज तो सगळा वेगळाच आहे. आपण जे जगतोय ती रामकथेतलं जगतच नाही होत. आपल्याला ते जगायचं आहे का नाही हा विषयच नाही आहे. आपला सगळा विषयच वेगळा चालला आहे. महाराज एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा. एक व्यक्ती अत्यंत सुशिक्षित, सज्जन, भरपूर शिकली, अनेक वेळेला चांगल्या हुद्द्यावर असल्यामुळे वेगवेगळ्या लोकांच्या मीटिंग असायच्या. पण ती व्यक्ती, आपल्या वडिलांचा फोन आला की तात्काळ ती मीटिंग सोडायची आणि घरी निघून जायची. चांगल्या पदावर असलेला ऑफिसर, चांगल्या गोष्टीमध्ये स्वतःचा एक हुद्दा असलेला माणूस, अधिकारी असलेला हा माणूस ज्यावेळेला वडिलांचा फोन येतो त्यावेळेला तात्काळ निघून जायचा. काहीतरी सुट्टी घ्यायचा. त्याला विचारलं समजा, बाबा कुठे गेला होतास? तो सांगायचा नाही, वडिलांनी जरा बोलवलं होतं, जरा मला देवळात जायचं होतं, वडिलांनी बोलवलं होतं मला हरिनाम सप्ताहाला जायचं होतं, मग वडिलांनी बोलवलं होतं मला अमुक ठिकाण जायचं होतं. त्याच्याकडे स्वतःच्या 4 गाड्या आहेत, ड्रायव्हर आहेत. बाजूच्या व्यक्तीने त्याला विचारलं, रे बाबा मग तू ड्रायव्हरला पाठवायचं, गाडी पाठवायची, तू कशाला जातोस? हसला, केवळ हसला. म्हणतो, अरे बाबा मी लहान असताना आमची परिस्थिती तशी नव्हती. मला हा 8 किलोमीटर, हा माझा बाबा 8 किलोमीटर सायकलवरनं घेऊन जायचा, मला शाळेत सोडायचा, परत संध्याकाळी तेवढ्याच किलोमीटरवर तो मला घ्यायला यायचा. असं नित्यनियमाने तो कित्येक वर्ष करायचा. हो, कधी तो चुकला नाही, कधी खंड पडला नाही. अशा माझ्या बाबाला ज्यावेळेला एखाद्या देवळात जायचं आहे, एखाद्या हरिनाम सप्ताहाच्या ठिकाणी जायचं आहे, एखाद्या धार्मिक कार्याला जायचं आहे, तर त्यासाठी मी जर गाडी पाठवीन, ड्रायव्हर पाठवीन, तर त्या केलेल्या संपूर्ण आयुष्याच्या त्यागाचा, योगदानाचा हा अपमान ठरेल. त्यांनी ते माझ्यासाठी, त्याचं तारुण्य, त्याचं आयुष्य माझ्यासाठी फुकट घालवलं आहे. आयुष्याचे कित्येक तास तो केवळ आणि केवळ मला आणण्या आणि नेण्यासाठी त्यांनी खर्च घातलेत. वास्तविक पाहता तो माझ्या तिथलाही कुठेतरी टाकू शकला असता, त्याच शाळेत टाकू शकला असता, शिक नाही नको शिकू बोलला असता, स्वतःचं तारुण्य स्वतः जागला असता, पण नाही. माझ्यासाठी त्यांनी त्याच्या तारुण्याचा त्याग केला आहे. मी स्वतः, त्यांनी ज्या वेळेला माझा बाबा बोलवेल त्यावेळेला मी जातो. त्याच्या गाडीचा ड्रायव्हर होणं हे माझं भाग्य आहे. मी कधीही ड्रायव्हरला गाडी देत नाही, ती गाडी मी चालवतो, मी घेऊन जातो, मी त्याला घेऊन येतो. हे माझं कर्तव्य आहे. वडिलांच्या बाबतीत असलेलं कर्तव्य समजण्यासाठी महाराज अध्यात्म कानावर असणं गरजेचं आहे. त्यांनी केलेल्या त्याच्या तारुण्याच्या त्या सोनेरी क्षणांचा त्याग, याची आठवण त्या मुलांनी ठेवणं ही रामकथा आहे. आणि गाडी पाठवणं, पैसे पाठवणं, ड्रायव्हर पाठवणं ही मंथरा कथा आहे, ही कैकईची कथा आहे.
असल्या घरामध्ये केवळ आणि केवळ भविष्यामध्ये त्याच्यावरती सुद्धा तो प्रसंग येणार आहे महाराज. तो काही प्रसंग त्याच्यावर येणार नाही असं नाही आहे, पण त्याला पुन्हा विचारलं, अरे म्हणतो याच्यात माझाही स्वार्थच आहे. पुन्हा त्यांनी काय सांगितलं बघा, मी वडिलांना ड्रायव्हर म्हणून मी स्वतः जातो घेऊन, याच्यातही म्हणतो माझाच स्वार्थ आहे म्हणतो, हेही पुण्यकर्म नाही म्हणतो. बघा अध्यात्माची ताकद, त्या माणसाचा विचार किती मोठा आहे. म्हणतो जे सगळं अनुकरणवादी हे जग आहे, माझी मुलं ज्यावेळेला मी माझ्या वडिलांना हा आदर देतो, मी एका फोनवरती मी ज्यावेळेला माझ्या वडिलांना भेटतो, येतो, बोलतो, तेच अनुकरण माझी मुलंही करतील. माझ्या उतरत्या काळामध्ये माझ्या मुलांनी सुद्धा माझ्याबरोबर असंच वागावं, हा स्वार्थ माझासुद्धा आहे. म्हणजे विचार करा, या अध्यात्मातून तुम्हाला स्वतःच्या असलेल्या संसारात या बारीक बारीक गोष्टी जगताना विचार करण्याची एक वेगळी दिशा हे अध्यात्म देतं. हे माऊली तुम्हाला या ओव्यातून सांगण्याचा प्रयत्न करतायत, समजून घ्यायला शिका. महाराज पुढचं एक प्रवचन आहे, या प्रवचनामध्ये आणखीन एक वेगळा विषय इथे येणार आहे. एक ओवी याच्यामध्ये अशी सुंदर आहे, माऊलींनी या ओव्या अफलातून लिहिल्या आहेत महाराज. या ओव्यांच्या या शब्दांचा असलेला जो एक व्यापक अर्थ आहे ना, तो व्यापक अर्थ जर काढायचा म्हटलं तर या 3 ओव्या आपल्याला भरपूर आहेत बोलण्यासाठी. महाराज याच्यामध्ये एक आलेली आहे, अहंकाराची चळिया वरी मदतत्रयाची उकळिया, जेत विषयोर्मीच्या आकळिया लाळ घेते. अहंकाराची चळिया, अहंकाराने जो चाललेला आहे, ज्याचा चाळा लागला आहे अहंकाराचा, वरी मदतत्रयाची उकळ्या, ज्याने त्याच्यावरती मदतत्रय, मद कसला, माज कसला येतो, 3 गोष्टींचा माज आहे महाराज. कुठला कुठला? एक तुमची विद्या, दुसरं तुमचं धन आणि तिसरं सामर्थ्य. अहंकाराची चळिया, मदतत्रयाची उकळिया, विषयोर्मीच्या आकळिया. हे मदतत्रयाचे ना 3 गोष्टींमुळे माज येतो, तुम्हाला मदत चढतो. हे मदतत्रयाची आणि विषयोर्मीच्या आकळिया, विषयाच्या अधीन होतो तो कोण? महाराज तुम्हाला रावणाच्या बद्दलची कथा सांगतो, म्हणजे तुम्हाला या ओवीचा अर्थ समजेल महाराज. रावण महाराज, युद्ध संपलंय, रावण दरादिर्ती पडलेला आहे आणि त्या ठिकाणी राम सूर्यास्त होतोय. तुम्ही लंकेची जर रचना बघितली तर उजव्या बाजूला तो सूर्यास्त होतोय आणि त्या ठिकाणी राम समुद्राकडे, अथांग समुद्राकडे बघतायत, विषण्ण अवस्थेत आहेत, कारण एवढा रक्तपात झाला आहे. एवढे उत्तम असलेले लढवय योद्धे आज या जगातून नष्ट झालेत. मग तो इंद्रजित असेल, रावण असेल, कुंभकर्ण, सगळे नष्ट झालेत. याचा विषाद भगवंताच्या मनाला आहे, रामाच्या मनाला आहे. आणि मंदोदरी तिथून येते, मंदोदरीची त्या सूर्यकिरणांची सावली रामाच्या पायाला स्पर्श करते आणि रामाने ते बघता क्षणी राम हात जोडून उभा राहिला आहे आणि म्हणला आहे, माते आपण कोण आहात? मंदोदरीला विचारलाय प्रश्न रामाने, माते आपण कोण आहात? या समरावर, रणांगणावर आपण इथे काय करतात? कशासाठी आपण इथे आलेला आहात? मंदोदरीने ओळख दिली आहे, मी रावणाची पत्नी मंदोदरी. रामाने मनोमन नमस्कार केला, हात जोडून नमस्कार केलाय. रावणाची पत्नी आपल्यासमोर उभी आहे म्हटल्यानंतर ती विनम्रता रामाने दाखवली आहे. ती विनम्रता बघितल्यानंतर मंदोदरीने सांगितलं, रामा मी तुला भेटायला आले होते. रामाने विचारले, तू मला का भेटायला आली आहेस? कशासाठी आपण मातेमायाला भेटायला आलेला आहात? म्हणते, या रावणाला कोणी मारला? कोण ती व्यक्ती आहे? कोणता तो पुरुष आहे ज्याने रावणाला मारलंय? त्याला मी बघायला आले याच्यासाठी का माझ्या रावणामध्ये काय नाही जे त्याच्यात आहे? मंदोदरीचा प्रश्न आहे महाराज. माझ्या रावणामध्ये काय नाही जे या पुरुषात आहे, ज्याने
माझ्या रावणाला ठार मारलंय. मंदोदरीचा हा प्रश्न आहे रामाला. रामाने प्रतिप्रश्न केला आहे. मग तुला समजलं का म्हणले? मला बघितल्यानंतर तुला माते समजलं का का रावणामध्ये काय आहे आणि माझ्यामध्ये काय नाही? मंदोदरीने उत्तर दिले, हो म्हटले, मी आपल्याला बघता क्षणी म्हणले मला समजलं की रावणामध्ये काय नाही जे तुमच्यामध्ये, ज्याच्यामुळे रावण संपला. रामाने विचारलं, काय आपल्याला फरक जाणवला? माते आपल्याला कोणता फरक जाणवला? म्हणले, अरे रामा, अरे देवा, मी नुसती आले आणि माझी परस्त्रीची सावली तुझ्या जर पाठीवर पडली तर तू ताडकन उभा राहिलास. आणि एक हा रावण ज्याच्या घरामध्ये या जगातल्या 5 सुंदरींमध्ये एक असलेली मी सुदर्शना, ही मंदोदरी, ही असतानासुद्धा हा परस्त्रीकडे, या जंगलात फिरणाऱ्या एका वल्कल घातलेल्या स्त्रीकडे जो विषयामुळे आकर्षित होतो तो रावण, आणि परस्त्रीची सावली ज्याच्यावर पडता क्षणी ताटकन उभा राहतो आणि माते म्हणून हात जोडतो तो राम. महाराज, तुम्हाला राम समजून घेण्यासाठी पहिले रावण समजायला पाहिजे. या मदत्रयाची महाराज नीट समजून घ्या. रावण समजून घ्या. रावण समजल्याशिवाय राम समजत नाही. मंदोदरींचा हा प्रश्न आहे की रामा, इतका मोठा हा माझा विद्वान असलेला माझा नवरा, केवळ या एका गोष्टीसाठी त्याची विद्वत्ता, त्याचं असलेलं दैदिप्यमान तेज हे पुसलं जाईल का? राम म्हणला शक्यच नाही. कारण रावणाचा अभ्यास केल्याशिवाय, रावणाच्या बद्दलचा विचार संपूर्ण समजल्याशिवाय राम समजणं शक्य नाही. रामायणाच्या साठी रावणाच्या त्या दैदिप्यमान असलेल्या, त्याच्या तपस्वी असलेल्या स्वभावाची समजून घेण्याची गरज आहे. त्याशिवाय राम समजणार नाही. बघा महाराज, रावण समजल्याशिवाय राम समजणार नाही, हे रामाचं असलेलं वाक्य आहे. राम समजावा असं वाटत असेल तर रावण पहिले समजून घेण्याची गरज आहे. माऊली पण तेच सांगते, माया नदी समजून घेतल्याशिवाय तिला पलीकडे जाणं, तिला पार करणं तुम्हाला शक्य नाही. तिच्यात काय काय आहे हे समजून घ्यायची गरज आहे. द्वेषाच्या लाटा, मत्सराचे भोवरे, अनेक असलेले मोठे मोठे मासे, या प्रपंचाची, कर्माची वळणं, सुखदुःखाचा गढूळपणा, या सगळ्या माया नदीमध्ये आहे. महाराज, प्रवचने ना हे आता रंगत जाणार आहे महाराज. कारण रावण समजायला किंवा समजवण्यासाठी ना खूप सुंदर अशी काही गोष्टी आहेत रावणाबद्दलच्या. आजचं प्रवचन थोडं लांबलं तरी चालेल, आपण शक्यतो रावण समजून घेण्याचा प्रयत्न करू. एक टप्पा पहिला मी आपल्याला सांगतो. बघा, रावणाने सीतेचे हरण केलं. सीताहरणाला तो रूप बदलून गेला. लक्ष्मण रेषा होती, सीता त्या लक्ष्मण रेषा ओलांडून पलीकडे आल्यानंतर रावणाने सीतेला घेतलं आणि समुद्रमार्गे, पण रावणाने तिला हाताला फक्त धरलेलं आहे. रावणाने तिला हाताला धरून आपल्या ह्याच्यात बसवलं आहे आणि तो घेऊन गेला आहे. आपल्या अशोक वाटिकेत तिला ठेवलं आहे. पण याची सूत्रधार शूर्पणखा आहे. शूर्पणखा ही दिसायला चांगली आहे ना. रावण हे दिसायला अत्यंत सुंदर आहे. शूर्पणखाही दिसायला सुंदर आहे. शूर्पणखाला रामाला बघितल्यानंतर ती रामाच्या प्रेमात पडली आहे. साहजिकता आहे, रामाच्या प्रेमात पडणं काही वावगं नाही आहे. पण ते प्रेम हे विषयासक्तीचं आहे. रामाने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवावा, या जंगलात माझ्याबरोबर केलेला जरी तो व्यभिचार असला तरी इथे बघायला कोणी नाही, अशी शूर्पणखाची भूमिका आहे. तिला तात्काळ त्याच्याबरोबर संग करायचा आहे आणि रामाने तो नाकारला आहे. आणि शूर्पणखाने हे जाऊन सांगितलं नाही की मला राम आवडतो आणि असं असं घडलं आहे. तिने सांगितलं आहे की या जगातल्या मंदोदरीपेक्षाही सुंदर स्त्रिया अरण्यामध्ये, आणि ती एका साध्या वल्कल घातलेल्या पुरुषाची पत्नी आहे. म्हणून रावणाने
त्या अहंकाराने तिला उचललंय, सीतेला आपल्या इथे नेऊन ठेवलं आणि म्हटलंय त्या वनवासीबरोबर फिरणारी तू आपल्या अशोक वाटिकेमध्ये राहिल्यानंतर, लंका बघितल्यानंतर सहज माझी राणी होईल. तिला गरजच नाही मी तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा, ती सहजच माझी राणी होईल. हा भाग आहे महाराज रावणाचा सीतेला हरण करण्याचा. आता सीता ही रामाची पत्नी आहे, ती अशोक वाटिकेमध्ये आहे. रावणाचा असलेला स्वभाव पाहता, रावण कोण? अभ्यास करण्याचा विषय. रावण लंकेचा राजा, दशग्रंथी ब्राह्मण, वेद तत्त्वज्ञानामध्ये अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्तेने स्वतःला समजून घेतलेला आणि समजणारा रावण. बघा, लक्षात घ्या, या एक एक गोष्टी नीट लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. लक्षावधी मंत्रांचा हा निर्माता आहे रावण. शिवस्तुती लिहिणारा रावण, शिवतांडव लिहिणारा रावण, मदत्रयाची माज त्याचा कशा झाला? ही अफाट विद्या, ही जी अफाट विद्या त्याच्याकडे आहे, त्या विद्येचा त्याला अहंकार आहे, त्याला माज आहे. भगवान शिवशंकराचा महान उपासक आहे रावण. तत्काळ शिवशंकर कोणत्या मंत्राने प्रगट होतात हे एकट्या रावणाला माहिती आहे. बाकी कोणाकडेही तो मंत्र नाही. तत्काळ माझ्यासमोर भगवंत उभे राहावेत, प्रत्यक्ष शिवशंकर उभे राहावेत, हा मंत्र फक्त रावणाला माहिती आहे. 10 वेळेला शीर त्यांनी दिलेलं आहे. समर्पित करणारा, 10 वेळेला स्वतःचा शिरच्छेद करून घेणारा आणि प्रत्यक्ष शंकराला मला वर दे म्हणाला आणि त्याचा अत्यंत मोठा उपासक असा रावण आहे. वाक्चातुर्यामध्ये रावणाला तोड नाही. काय मागावं हे फक्त रावणाला कळतंय महाराज. स्वतःचा प्राण आपल्याला हव्या त्या ठिकाणी ठेवू शकणारा असा हा रावण आहे. मंत्राने, कोणत्याही मंत्राने आपलं रूप बदलणारा हा रावण आहे. अघोरी विद्या, मायावी विद्या या सगळ्या विद्यांचा अधिपती रावण आहे. सर्व अस्त्र शस्त्र ज्ञात असणारा रावण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका गोष्टीचा 10 शिरांच्या असलेल्या त्या 10 बिंदूंनी विचार करणारा, 10 दिशांनी विचार करणारा रावण आहे. अफाट, अचाट, अति दुर्मिळ असा विद्वान आणि त्या अफाट अचाट विद्येचा त्याला माज आहे. मदत्रयाची हा शब्द वापरला आहे माऊलींनी. या विद्येचा त्याला माज आहे, या विद्येचा त्याला अहंकार आहे. या विद्येच्या पोटी त्याला सीता सहज तो हरण करून घेऊन येऊ शकला आहे, कारण तो मायावी आहे. वायुवेगाने रथ चालवणं, अनेक मंत्रांनी युक्त असलेला रावण त्याचा वापर अनीतीसाठी, दुराचारासाठी करतोय महाराज. अजून 2 गोष्टी तुम्हाला त्याच्या सांगतो महाराज. एक धन. रावणाकडे जेवढं धन आहे महाराज तेवढं धन कोणाकडेच नाही. कुबेराला फरफटत त्यांनी आपल्या लंकेत आणलं आहे. लंकेतले सगळे प्रासाद त्यांनी सोन्याचे केलेत महाराज. सगळे राजवाडे सोन्याचे करणारा रावण आहे. कुबेराचा सोन्याचा रथ वापरणारा रावण आहे. कुबेराला आपल्या घरी कामाला ठेवणारा महाराज रावण आहे. महाराज याच्या पुढची कथा अजून छान आहे. ज्या रावणाबद्दल आपण विचार करतोय महाराज तो पुढच्या प्रवचनामध्ये आपण उरलेला विचार करूया, कारण हे एका प्रवचनातली गोष्ट नाही. रावण समजून घेऊ. मदत्रयाची म्हणजे काय, या 3 गोष्टींमुळे धन, विद्या, धन आणि सामर्थ्याच्यामुळे माज कसा आला, रावण कोणत्या कारणाने नष्ट झाला आणि या गोष्टींचा माऊलींनी ओवियनमध्ये कोणत्या पद्धतीने आपल्याला ही माया नदीबद्दल सांगितलं आहे पुढच्या प्रवचनात आपण उलगडून बघू. तोपर्यंत महाराज मी थांबतो. वेळचं बंधन पाळायला हवं म्हणून थांबतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.